येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नितीन वैर्या मल्हारी रे नितीन वैर्या मल्हारी नवैर्या मल्हारी रे नितीन वैर्या मल्हारी तुमच्या नवैर्या पानाला रे तुमच्या नवैर्या पानाला नवैर्या पानाला रे तुमच्या नवैर्या पानाला पानुलब्धली गुणाला राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपलं दादा कालच्याला अमावस्येला जाऊन आले ते सोमवती अमावस्या. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा त्या देवाला गेलतं जेजुरीला. तर त्या जेजुरीला गेलतं आणि तिथं दादांनी पालखीला खांदा दिला. पालखीला खांदा देण्यासाठी खास आपली कसली तारमळ असली तरी दादा दरवर्षी पालखीला खांदा द्यायसाठी जातात आणि पालखीला खांदा बिंदा दिला. आणि दादांनी त्यांचा अनुभव पहिल्या काळापासूनचा म्हणजे भरपूर दिवसापासूनचा त्यांचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. तर मित्रांनो, आपलं दादा आपल्याला गाणं सुद्धा म्हणून दाखवणार आहेत. तर इथून मोरची तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो. चला तर मग. सोमवती होती. 6 महिन्यात ना एकदा सोमवती ती देवाची. काल सोमवार अमावस्या होती त्यामुळे सोमवती आली. काल सोमवारच्या अमावस्या आल्यावर काय म्हणतात त्याला? सोमवती म्हणते सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या. हा, काल जेजूरला गेलो होतो. काल गेलो होतो इथून 10 वाजता. एकला देव निघला. कोटातून देव एकला निघला. 6ला आंघोळ झाली. तर खास खांदा द्यासाठी आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. ते प्रत्येक सोमवतीला आम्हाला जा म्हणजे एक आवड असते देवाची खांदा द्यासाठी आम्ही तिथपर्यंत जातो. आम्ही खांदकरी म्हणजे ते आम्ही पहिल्यापासून आहे. तुमचं आवडीचं सण म्हणजे सोमवती अमावस्या. हा, सोमवतीला जेजुरीच्या देवाला जायचं म्हणलं की खांद्यासाठीच जायचं. खंडोबा आपला जेजुरीचा. तर दादा कोठातून देव निघतो म्हणजे कुठनं देव निघतो? कोटातून म्हणजे वरनं गडावणं. गड जेजुरी गड. जेजुरी गडावणं देव निघतो. हा, येडा घेतो आणि मग पायऱ्याने खाली येतो देव. हा, तेव्हा काल तिथपर्यंत म्हणजे ह्याला गेलतो सोमवतीला. तर गावकऱ्याबरोबर आतमध्ये दर्शन झालं देवाचं. मस्त झालं का दर्शन? गावकरी तशी कोणाला जाऊन देत नाहीत. गावकऱ्यांनाच फक्त त्या दिवशी मग असते आतमध्ये जायला. मग त्याच्यात मी बी गेलो. मग माझं बी देवाचं दर्शन झालं. मी बी गेल्यावर बाकीच्यांना का नाही जाऊन देत? नाही ना जाऊन देत. तिथं ते फक्त गावकऱ्यांनाच जाऊन देते. गावकऱ्यांचाच मान. गावकऱ्यांचाच मान. आतमध्ये पालखी हलायच्या पिरियड मध्ये फक्त देवाचं दर्शन घ्यायसाठी आतमध्ये गावकऱ्यांना सोडते तर नंतरच पालखी उचलते. पण गावकऱ्यांमुळं तुम्हाला बी जायला गावलं त्यांच्या सोबत. त्यांच्यात मी बी गेलो. आपलं दर्शन घेतलं. मस्त दर्शन झालं. लय मस्त दर्शन झालं. मग तिथनं बाहेर गावकरी बाहेर आल्या मग पालखी हल्ली. मग अशी उजवीकून फिरली अशी डावीकून मग इशीपर्यंत आली आणि इशीपाशी पालखी दिली सोडून. मग गावकऱ्यांनी पायऱ्याने खाली आणली बाणाईपाशी देवाला. तिथून मग बाणाईपाशी आणली. बाणाईपासून खाली मग कासावापर्यंत गावकऱ्यांनीच आणली. म्हणजे गावकरी जाणतात, बाकी कोणाला जमत नाही. लय अवघड असतं, लय लागत मारी त्यात. काय अवघड म्हणजे काय असतं त्यात? पायऱ्यावरून पालखी खाली आणायची लय अवघड असतं. पब्लिक किती होतं? लय पब्लिक बघेल तिकडे नुसतं पब्लिकच. पब्लिकला माप आहे का दावा? भांडाराच भांडारा. भांडारा काय भांडारा पालखीला म्हणजे लोक दम निघत नाही पालखीत एवढा भांडारा टाकतात. नाका डोळ्यात जातो का? लय लय पार दिसत नाही ना. दिसत नाही असं. आणि मग तिथनं कासावापर्यंत आणली. कासावापासून मग माणिक चौक म्हणून आहे, त्या चौकात अशी वरती फिरवली. चौकात वरती का फिरवली? डावीक ह्याला वरकाळाला जायला. वरकाळ. मग ते माणिक त्या चौकात वरती गेली. वर लागून मग वरकाळापर्यंत दनगार असते. मग वरकाळापर्यंत सोडली पालखी. तिथनं खाली गावकऱ्यांनी नेली करू. तिथनं मोर गावकरी का नेतात? गावकरी काय दनगार बी नेतील की, पण दनगारच तिथपर्यंत असतात पहिल्यापासून. दनगार किती येतात तिथे? लय दनगार ज्याला प्रत्येकाला लंगर येतो.
लंगरावाल्याला तर प्रत्येकाला यावं लागत. हा हा लंगर ज्याच्या का असेल तर मित्रांनो, काय काय लोकांना लंगर माहित नसतो, तर आपण ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला लंगराचा फोटो सुद्धा दाखवतो. गावकऱ्यांनी असं ठरवलं, म्हणलं धनगराला खांदाच येऊन द्यायचा नाही. हा काय आपणच पालखी न्यायची. हम्म लय मारली धनगर, म्हणजे लय जुनं, म्हणजे लय पूर्वीचं जुनं झालेलं आहे. हम्म तेव्हा ते धनगरांना लय गावकऱ्यांनी मारली, त्यांची डोकी फोडली, कुठं असं म्हणजे हे केलं. धनगर मग काय केलं, खाली करव येऊन बसली धनगर. धनगर. हा आणि गावकरी म्हणले आता उचलायची पालखी. हा आता पालखी उचलायची म्हणल्याच्या नंतर मग धनगरांनी काय केलं, येऊन बसली. गावकरी गेली पालखी उचलाय, कुठं पालखी उचलती. धनगर मारल्यामुळं. हा हा पालखी देवाची उचला ना. पब्लिक किती उचलाय? अख्खं गावच होतं जेजुरीचं. हा जेजुरी गाव उचलीत होतं. हा कोणालाच उचला ना. कोणालाच पालखी जाग्यावली झाला ना. हा मग. आणि मग एक 5-6 जण तिथं थांबली पालखी जवळ, देवाजवळ. हा आणि बाकीचे आंघोळीला तर किती एक अर्धा तास टाइम राहिला फक्त. हा कटाळून गेली गावकरी. हा उचलून उचलून पालखीच जाग्यावली आला ना. देवाची बारकी पालखी असून सुद्धा हाला ना का? आला ना. हा आणि मग 5-6 जण गावकरी तिथं राहिले, आणि बाकीचे गावकरी करव आले धनगरापाशी. हा धनगरापाशी करव आले, त्यांना लय हात जोडलं, विनंती केली, पाया पडली पाया त्यांच्या. पडली त्यांच्या. अहो म्हणजे हा धनगरांचा कुळदैवत, धनगरांच्या मनातील देव. हा आणि ही आपलं अख्खं काम धंदा मेंढर बिंढर आपल्या बायका पोरांच्या ह्याच्यावर सोपवून पालखीसाठी खांदा द्यायसाठी जातात, आणि त्यांनाच मारली. हा आणि मग त्यांनी काय केलं, गावकरी आली, हा आणि मग धनगरांनी काय केलं, भांडार घेतलं हा आणि असंच आपलं उधळलं. हा अरे म्हणला काय आमच्यासाठी, मग खांद्या म्हणला काय आमच्यासाठी तू थांबलायस, हा ये म्हणला खाली. हा भांडार उधळलं आणि मग पालखी उचलली. हम्म. तर तेवढ्या अर्ध्या तासात आंघोळीच्या टायमापर्यंत देव आला. आला शेवटी. हा देव आला तिथपर्यंत. मग गावकऱ्यांनी आणला. हा तिथनं पुढं हम्म. धनगराला एवढी मारित नाही. जे मेन म्हणजे चांगला खांदकरी आहे ना, ते बी ओळखतात. हा खांदकरी कोण आहे, त्रास देणार कोण आहे, ह्यात मध्ये खांदा कोणाचा बसत नाही. त्रास देणार म्हणजे काय विषय? त्रास देणार म्हणजे खांदा जे एखादा समजा खांदा बसत नसेल तरी बळच तिथं आपला ते बसवायसाठी ते जातो. हा आणि ज्याला खांदा द्यायची माहिती आहे हा ते बरोबर खांदा बसावतो. मग ते ओळखतात, हा ह्यो खांदकरी आहे, त्याचा खांदा बसतो, ह्यो कायम देतो. मग हा त्याला एवढे त्रास देत नाहीत, हानीत नाहीत, मारित नाहीत. आणि ते म्हणजे मारतात म्हणजे एखादा नवाट गेला त्याचं कांबार्ट हा. बिंबार्ट मोडल. हा मोकारी जर एखादा समजा त्याला खांदा द्यायची माहितीच नाही, तो कसा बी शिरतो, कसा बी चालतो, हा त्याच्यामुळं त्याला मारित येत. आणि लागत का? लागत लय का? लागत. खांदा देताना काय विषय होतो नक्की? खांदा देताना काय विषय म्हणजे आता असा, खांदा जर बसला ना हम्म. तर लय म्हणजे दाब बी बसतो. पट्ट्या असतात पालखीला, हा त्या पट्ट्या खांद्या मी द्यायला लागत्यात. असं चट्ट बिट्ट जातात का? जात्यात ना, चट्ट बिट्ट जात्यात. माग हं. जर माचवीच्या कडेला जर पालखी पडली आणि त्या माचव्या खाली जर गावला हा तर त्याला लय खूप लागत. फार त्याचं आयुष्यभराची आठवणच घडत असेल त्याला. हा आमचा एक चुलत भाऊ आहे. हा. भाऊ आहे, एक 6-7 वर्ष झालं, म्हणजे 7 वर्षाच्या पुढे झालं. हा त्याचा असा बाण आहे देवाची, तिथे येस आहे, त्या इशी मध्ये पाय गावला होता. हा तर पाय असा गावला होता, तर एवढा जे पाय त्याचा म्हणजे असा सुजला बिजला त्याच्यावर. हम्म. 7 वर्षातनं त्याने 2 वेळाच फक्त खांदा दिला. म्हणजे त्याला चांगले. हा चाणक्य- मागच्या वेळेस एकदा भेद दिला आणि कालच्या वेळेस एकदा दिला. हा त्यांनी शेवटी दिला खांदा देवाच्या हा, ह्याच्यासाठी. हा फक्त अख्ख्या कुळदैवतात हम्म. आम्ही कुठल्या देवाला एवढं हे करणार नाही, पण त्या जेजुरीच्या देवाला खांद्यासाठी आम्ही कसली तारमळ टाकून जाणार. कुठं वनात टाकून म्हणलं तरी पण तिथपर्यंत जेजुरीच्या देवाला खांद्यासाठी सोमवतीला जाणारच. तुमची देवावर श्रद्धा आणि देवाची सुद्धा तुमच्यावर श्रद्धा. आमच्या आहे. देव तुम्हाला बोलवूनच घेतो. हा? हा बोलवूनच घेतो. जेजुरीच्या देवाचा हा तरास असतो. म्हणजे तरास असा होतो की बाबा लंगोर आपल्याला जर ते श्रद्धा आपल्यावर आहे की हम्म. आपल्याला लंगोर बनवायचा आहे, हा तो फक्त जेजुरीतच बनवून मिळतो, कुठंच नाही मिळणार. इतर कुठं नाही मिळणार. हा आणि तेवढं जेजुरीतल्याच त्या लावारांना माहिती असतं. लंगोर कसा बनवायचा. हा कसा बनवायचा, काय करायचं. हा मग तरास देवाचा असेल तर मग ते लंगोर बनवावा लागतो. हा मग ते बनवला की ते लंगोर मग आपलं असं पुढं सोमवतीला घेऊन जायचं. हम्म. कोणाचं जागरण असत्याल, कोणाची होम असत्याल, हम्म. त्या कोणाची समजा बाबा ही मेंढर म्हणजे मेंढर कातारतो, हम्म. त्याला आमच्या भाषेत उधळणी म्हणतात. हा मग ती उधळणी म्हणजे ती लोकर आपली देवापाशी येऊन अशी उधळायची. ते भांडाराने भरवून. हा ते भांडार टाकायचं, उधळायची.
हा त्याला उधाळणी म्हणतात. मग असे सुपाऱ्या येतात, सुपाऱ्या आल्या की तिथपर्यंत सगळ्या लंगरावाल्यांनी जायचं. मग ती प्रत्येक लंगरावाल्याला सुपाऱ्या सुद्धा द्यावाच लागते. हा द्यावा लागते. तुमची कसली तारमळ असली तर सुपारी पुचलीच पाहिजे काही हा. करून. मग त्या लंगरावाल्याला दिली हम्म की त्यांची येण्या जाण्याचं म्हणजे ते देवाचं हम्म एक होम जर असेल तर 5,500 रुपये पेटवणी असते. हा मग आणि त्यांचा खर्च. हा आणि हम्म जागरण असेल तर हम्म 5,000 रुपये असते. उधाळणी असेल तर त्याला 5,000 रुपये पेटवणी असते. म्हणजे एक त्या जी लंगरवाली येत्याल मग हे किती काय आहे ना. हा किती काय आहे ना त्यात म्हणजे हम्म 5 आली हम्म किंवा 20 आली हम्म तरी पण ती 5,000 आणि हम्म. 5 आली तरी 5,000. हा मग ते देवा पुढं मांडायचं. मग ती लंगरवाली घेणार. मग हा ती जेवढी लंगरवाली आहेत आता 20 समजा 5 जण आहेत हा तर 1,000 रुपये घेणार. 5,000 दिले तर हम्म 20 जण आहेत. हम्म म्हणजे काय 100-200 रुपयांनी काय बसेल हम्म. त्या पद्धतीने त्यांना ती आपली देणार आणि त्यांना जावाच लागतं. जर समजा एखादा नाही गेला तर काय त्याला चाणक्य काय घडती का. नाही ना त्याला हम्म. समजा एखादा तारमळीन नाही गेला हा तर मग आपली जी बाकीची गेल्यात ते अडवतात ना. मग मग ते मग समजा त्यांनी त्याच्या तारमळीने दिलं सोडून तर देतात. म्हणजे आता नाही एवढी पहिल्यागत लोक हे करीत पण पहिली जुनी लोक त्याच्याकडून दंड घ्यायची. दंड दंड तो आला घ्यायची नाही तो म्हणजे आला तुला. नाही म्हणून हा दंड घ्यायची लोक अशी. मग त्यांनी दंड दिलं की मिटलं. हा म्हणजे तुझ्या का हाय बाबा देव तुझ्या का आलाय तर तू आला नाही आमच्यापर्यंत इथं आम्ही सगळी ज्याची त्याची तारमळ तारमळ कोणाची नसते असं नसतंच. हा तारमळ ही सगळ्यांचीच असती पण त्यो काही करून त्यांनी तिथवरपर्यंत लंगर न्यायलाच पाहिजे. हा आता माझ्याकडे लंगर नाही हा पण मला त्या देवाची आवड आहे. लय आवड. लय आवड आहे त्याच्यामुळे कोणाचं जागरण होम जर असेल हा तर मी कसली तारमळ असली किंवा काय असलं तरी पण तिथपर्यंत मी जाणारच. तिथं कशाबद्दल तर फक्त गाणं म्हणायची आवड आहे आणि त्यात जेजुरीच्या देवाचीच आवड आहे मला. म्हणायची आवड म्हणजे खास गाणं म्हणायसाठी तुम्ही भांडारे घेऊन जाता. हा तर तुम्ही दादा गाणं खूप मस्त म्हणत आहात. हा तर त्या गाण्याच्या 2-3 ओळी ऐकू आम्हाला. गाण्याच्या वय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नित नवऱ्या मल्हारी र नित नवऱ्या मल्हारी नवऱ्या मल्हारी र नित नवऱ्या मल्हारी तुमच्या नवऱ्या पानाला र तुमच्या नवऱ्या पानाला नवऱ्या पानाला र तुमच्या नवऱ्या पानाला बानू लब्धली गुणाला र बानू लब्धली गुणाला लब्धली गुणाला र बानू लब्धली गुणाला माळसा चंदन मालाला र माळसा चंदन मालाला चंदन मालाला र माळसा चंदन मालाला द्वारा बरी ती शालूला र द्या द्वारा बरी ती शालूला बरी ती शालूला र द्वारा बरी ती शालूला मलू देवाच्या शेवला र मलू देवाच्या शेवला देवाच्या शेवला र मलू देवाच्या शेवला गड जेजूरच्या मल्हारी र गड जेजूरच्या मल्हारी जेजूरच्या मल्हारी र गड जेजूरच्या मल्हारी जाप जपलीच्या मल्हारी र जाप जपलीच्या मल्हारी जपलीच्या मल्हारी र जाप जपलीच्या मल्हारी निळदुर्गींच्या मल्हारी र निळदुर्गींच्या मल्हारी दुर्गींच्या मल्हारी र निळदुर्गींच्या मल्हारी जय गुड सातारच्या मल्हारी र जय गुड सातारच्या मल्हारी सातारच्या मल्हारी र जय गुड सातारच्या मल्हारी दावडी लिमगावच्या मल्हारी र दावडी लिमगावच्या मल्हारी लिमगावच्या मल्हारी र दावडी लिमगावच्या मल्हारी आशा वाकीच्या मल्हारी र आशा वाकीच्या मल्हारी वाकीच्या मल्हारी र आशा वाकीच्या मल्हारी माझ्या बाद्याच्या बिराजी र माझ्या बाद्याच्या बिराजी बाद्याच्या बिराजी र माझ्या बाद्याच्या बिराजे ही जेजुरीच्या देवाची माझ्या अनुभवातून मी माहिती दिलेली आहे. हा तुम्हाला कशी वाटली काय वाटली
ती कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा.